नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवत आहे चिकन ड्रमस्टिक फ्राय. ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि एकदम रेस्टॉरंटसारखा टेस्ट देते. तर मग कुठलीही पार्टी असू दे, कोण आपल्या इथे पाहुणे आले असेल तर स्टार्टर्समध्ये आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही. चला तर मग आपण आता रेसिपीकडं वळूया. तर एका कढईमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत चिकन लेग पीस. त्याला तुम्ही कट करा सो दॅट तो मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल. तर इथं मी घेतला आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे. हळद, तिखट, चिकन मसाला, धनिया पावडर. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात दही ॲड करायचे. कन्सिडरेट अमाऊंट 4-5 चमचे आपल्याला दही घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ ॲड करायचे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचे. हे व्यवस्थित मिक्स करा आणि सगळा मसाला पूर्ण ते आपल्याला जे आपण पार्ट्स केलेत त्याच्यामध्ये पण मिक्स व्हायला पाहिजे. तर हे मिश्रण आपल्याला 2 तास आता बाजूला ठेवायचे. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ते 15 मिनिटांनी फ्राय करू शकता. आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचे. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता इज इम्पॉर्टंट. आणि मग हा पीस ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला मीडियम फ्लेमवरती 10 मिनटं एका बाजूने आपल्याला फ्राय करायचं आहे. 10 मिनटं झाल्यावरती हे सगळं आपल्याला पलटायचं आहे आणि दुसरी बाजू आपल्याला अजून 10 मिनटं फ्राय करून घ्यायची. हे लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला फ्राय करायचे. हे तिन्ही पीस आता फ्राय होत चाललं आणि बघा किती सुंदर कलर आला आहे त्याच्यावरती. सो ही आधी आपली रेसिपी रेडी. आणि त्याच्यासोबत तुम्ही सायडर म्हणून ओनियनचा साल्सा पण देऊ शकता. त्याच्यावरती लिंबू पिळायचा आणि यू कॅन हॅव इट विथ ओनियन साल्सा. बघा किती व्यवस्थित शिजलेलं आहे चिकन. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.